गाडी घेताय पण कर्जावर की कॅशने ठरलं नाही अजून? थांबा. हा व्हिडिओ तुम्हाला मदत करेल निर्णय घ्यायला आणि कार कर्जाची पूर्ण माहिती मिळवायला. नमस्कार, मी रोहित कापडी. बाय राईट मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कार कर्जाचे संपूर्ण तपशीलवार, त्याचे प्रकार, महत्त्वाचे नियम आणि तुम्हाला होणारा फायदा हे सगळं सविस्तर पाहणार आहोत आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरेही शोधणार आहोत. चला सुरुवात करूया आणि पाहूया कोणता पर्याय तुमच्यासाठी बाय राईट आहे. कार कर्ज हे 3 प्रकारांमध्ये घेऊ शकता: नवीन गाडी खरेदी, सेकंड हँड गाडी खरेदी आणि गाडीवर कर्ज. पण आपण प्रामुख्याने नवीन गाडीच्या कर्जावर आज बोलू. तुम्ही कर्ज घेण्यासाठी पात्र आहात की नाही हे तपासण्यासाठी बँक काही सोपे नियम बघते. आपण SBIचे नवीन कार लोनचे नियम आणि अटीवरून समजून घेऊया. पहिले पाहू कर्जाचा कालावधी. हा जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत असू शकतो, त्यापेक्षा जास्त नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही 7 वर्षच घेतले पाहिजे. तुम्ही कमी करू शकता. किती वर्षे घ्यावे हे आपण नंतर पाहूया. आता पाहूया SBI कार लोनच्या अटी आणि फायदे. गाडीची किंमत असते 10 लाख, पण तुम्हाला गाडी खरेदी करायला लागतात 12 लाख. असे का? तर त्यात रोड टॅक्स, इन्शुरन्स, ॲसेसरीज, रजिस्ट्रेशन चार्जेस असे अनेक गाडीच्या किमती व्यतिरिक्तचे खर्च असतात. आणि हे सर्व मिळून छोटी रक्कम नसते. तर हे सगळे मिळून स्वतःच्या खिशातून मॅनेज करायचे झाले तर कठीण होऊ शकते. पण काळजी करू नका, SBI सारखी बँक तुम्हाला ऑन रोड किमतीच्या 100% अर्थसहाय्य करते. म्हणजे जास्तीत जास्त कर्ज घेऊन तुम्ही कमीत कमी खिशातून भरून गाडी घेऊ शकता. SBI तुम्हाला EMIच्या व्यतिरिक्तचे अधिकचे पैसे भरायचे असल्यास तेही भरू देते. ॲडिशनल चार्जेस शिवाय, त्याला आपण प्रीपेमेंट शुल्क नील असे म्हणतो. हा एक महत्त्वाचा फायदा आहे. अन्यथा तुम्हाला पूर्ण काळ कर्ज चालू ठेवून हप्ते भरत राहावे लागेल, पैसे असून सुद्धा. याच्याबरोबर SBI तुम्हाला राहिलेले सर्व कर्ज पूर्ण फेडून बंद करायचे असल्यास तेही करू देते. पण त्यासाठी अट आहे 2 वर्षानंतरच. त्याआधी केल्यास चार्जेस लागतात. याला आपण फोरक्लोजर चार्जेस असे म्हणतो. काहीदा कार लोनसोबत तुम्हाला ॲडिशनल इन्शुरन्ससुद्धा विकला जातो. पण लक्षात ठेवा, हा ॲडिशनल म्हणजे ऐच्छिक विमा असतो. तर तो तुम्ही न घेतल्यास तुमचा खर्च वाढणार नाही. मी इमॅजिन करतोय तुमच्याकडे लाईफ इन्शुरन्स आधीच आहे. लाईफ टर्म इन्शुरन्सबद्दल मी डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये बोललो आहे. त्याबद्दल डिटेल माहिती हवी असल्यास तुम्ही हा व्हिडिओ पहा. पुढे आहे तुमचे किमान मासिक उत्पन्न. नियमाने 20,000पेक्षा जास्त असावे, पण तुमचे उत्पन्न हे EMI भरता येईल इतके असावे लागते. म्हणजेच सर्व कर्ज भरून निदान तुमचे 50% तुमच्या हातात शिल्लक राहायला हवा. त्यानुसार तुम्हाला कर्ज मिळते. तुम्ही पगारदार किंवा सेल्फ एम्प्लॉईड असाल तर तुमचे लागणारे कागदपत्र आणि पगाराची किंवा मिळकतीची पात्रता ही बदलत असते. पगाराचे उत्पन्न मजबूत समजले जाते. अरे बिझनेसचे उत्पन्न अशाश्वत म्हणा. पगाराच्या उत्पन्नापेक्षा बिझनेसचे उत्पन्न जास्त असावे लागते. त्यासोबत सिबिल स्कोअरसुद्धा चांगला असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्याची प्रक्रिया खूप सोपी होते. आता पाहूया योग्य कार कर्ज कसे निवडायचे. कर्ज घेताना फक्त EMI किती आहे हे पाहू नका. हे 4 मुद्दे तपासा. पहिलं म्हणजे व्याजदराची तुलना. अनेक बँका ऑनलाईन सुविधा देतात. तिथे व्याजदरांची तुलना करा. कोणत्याही बँकेचे पैसे चांगले किंवा वाईट नसतात, ते सारखेच असतात. त्यामुळे तुम्हाला फरक हा फक्त व्याजदरानेच स्पष्ट होतो. दुसरा म्हणजे बजेट. आधी तुमची गाडी निश्चित करा आणि तुमच्या बजेटमध्ये बसते ना हे तपासा. कर्जानुसार गाडी निवडू नका. तुम्हाला कर्ज जास्त मिळत आहे म्हणून गाडी तुमच्या गरजेपेक्षा महाग आणि अवाजवी घेऊ नका. 1 लाख अधिकचे घालून हाय एंड येईल किंवा थोडे पैसे घालून दुसरी चांगली गाडी येईल. याला लिमिट नाही. तुम्हाला प्रत्येक लाखाला अनेक गाड्या आणि अनेक मॉडेल आहे. या ट्रॅपमध्ये जर फसलात तर तुम्ही कधीच संतुष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या बजेटमध्ये जी गाडी येईल तीच सर्वात बेस्ट असते. एकदा घ्यायची म्हणून होऊ दे खर्च असे ठरवू नका. गाडीचे बजेट अंडर लेवलच ठेवा. गाडी लाईफमध्ये एकदाच नसते, ती पुढे जाऊन बदलत जात असते. कर्जा बदलतात, ट्रेंड बदलतो, आपली गरज बदलते. यासाठी बफर ठेवा. पुढचा मुद्दा आहे हिडन फीज. बँक अनेकदा कमी व्याजदर देऊन बँक प्रोसेसिंग फी किंवा फोरक्लोजर चार्जेस असे लपलेले शुल्क आकारते. कागदपत्र वाचून सगळे शुल्क स्पष्टपणे समजून घ्या. SBIच्या आपल्या उदाहरणामध्ये प्रीपेमेंट चार्जेस नाही. 2 वर्षाच्या आधी बंद करू शकत नाही. इंटरेस्ट रेटसोबत यासुद्धा गोष्टी पाहायला हव्या. पुढचा मुद्दा म्हणजे विशेष ऑफर. सण उत्सवाच्या काळात किंवा वर्षाच्या शेवटी बँका चांगल्या ऑफर देतात आणि प्रोसेसिंग फी आणि व्याजदर घासाघीस करून तुम्ही कमी करू शकाल.
त्यामुळे घासाघीस करून जर फायदा मिळत नसेल ना तर दुसऱ्या बँकेचा पर्याय निवडा. 2-3 बँकेचे कोटेशन घेऊन एकमेकात घासाघीस केल्यास तुम्हाला फायदा आणि समाधान दोन्ही मिळेल. कार विकत घेताना तुम्हाला पैसे वाचवायचे असल्यास मी काही कॅच ॲड सुचवले आहे. ते पाहण्यासाठी वरील व्हिडिओ जाऊन नक्की पहा. त्याला खूप चांगले व्ह्यूज आणि कमेंट आले आहेत. नक्कीच तो तुमचा फायदा करेल. पुढचा मुद्दा आहे हायपोथिकेशन. तुम्ही कर्ज घेतल्यावर तुमची गाडी कायदेशीररित्या त्या बँककडे हायपोथिकेटेड असते. याला बोलीभाषेत HP असे पण म्हणतात. याचा अर्थ कर्जाची परतफेड होईपर्यंत तुमची RC बुकवर बँकेचे नाव मालक म्हणून असते. त्या जोडीचाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचे कर्ज संपूर्ण फेडाल तेव्हा बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC घ्या आणि ते तुमच्या RTOमध्ये देऊन RC बुकमधून बँकेचे नाव काढायला विसरू नका. हे न केल्यास तुम्हाला गाडी विकताना अडचण येईल. आता मोठ्या निर्णयाकडे जाऊया. रोख घ्यायचा की कर्जाने? रोख खरेदीमध्ये सगळ्यात मोठा फायदा म्हणजे व्याज नाही. तुम्हाला कुठलेही EMI फेडावे लागत नाही. तुम्ही लगेच गाडीचे मालक बनता. पण तुमच्याकडे असलेला निधी लगेच खर्च होतो. HPचाही ताण नसतो. याउलट कर्ज घेऊन खरेदी हा दुसरा पर्याय आहे. त्यामुळे तुमची बचत सुरक्षित राहते आणि तुम्ही ती इतर चांगल्या ठिकाणी गुंतवू शकता. हप्त्यांमध्ये खर्च विभागला जातो, पण लक्षात ठेवा तुम्हाला गाडीच्या किमतीपेक्षा जास्त पैसे म्हणजे व्याज म्हणून भरावे लागते. जर तुमची बचत अशा ठिकाणी असेल जी तुम्हाला बँक कर्जापेक्षा जास्त कमाई करून देत असेल तर ती हलवू नका आणि पैशातून अधिक पैसे कमवण्याचा प्रयत्न करा. पण जर तुम्ही नुसती FD करून ठेवली असेल जिथे तुम्हाला 7 ते 7% मिळत आहेत आणि कार लोन 8 ते 9% मिळत असेल तर शहाणपण बचत मोडून कार लोन न घेण्यात आहे. पण तुमच्याकडे पैसेच नसतील तर कर्ज हा शेवटचा पर्याय तुमच्याकडे राहील. जाता जाता लक्षात ठेवा गाडी कर्जावर घेताना हे 4 नियम नक्की पाळा. पहिले म्हणजे डू युअर रिसर्च. वेगवेगळ्या बँकेचे दर आणि अटी तपासा. कर्ज परतफेडीचा कालावधी हा 5 वर्षाच्या वर नेऊ नका. लोन लिमिट वाढवायला जर तुम्ही कालावधी वाढवत असाल तर समजून घ्या तुम्ही एवढी महाग गाडी घेण्यास पात्र नाही. त्यामुळे बजेट कमी करा. पुढचा मुद्दा आहे गाडीच्या मालकीचा एकूण खर्च विचारात घ्या. म्हणजे EMI भरला म्हणजे मालक होऊन मिरवणे होत नाही. त्यासोबत इंधनाचा खर्च आहे, विमाचा खर्च आहे, मेंटेनन्सचा खर्च आहे. माझ्या इथे गाडी किमतीपेक्षा घरासोबत येणाऱ्या पार्किंग लॉटची किंमत महाग आहे. मला आशा आहे की ही माहितीमुळे तुम्हाला कार खरेदीचा निर्णय घेणे सोपे होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि बाय राईक मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.